दरम्यान सायरन वाजला म्हणजे त्याचा नेमका अर्थ काय असतो आणि अशावेळी नागरिकांनी काय करणं अपेक्षित असतं याबद्दल आम्ही सविस्तर संवाद साधला ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्याशी. पाहूया. माझ्यासोबत ब्रिगेडियर सर हेमंत महाजन सर आहेत. सर, मॉकड्रिल म्हणजे नेमकं काय? सामान्यांसाठी हे काही नवीन असू शकतं. असं आहे की एक सिव्हिल डिफेन्स नावाची संस्था आहे. त्याचा अर्थ असा की युद्ध आजकाल फक्त सीमेपुरतं मर्यादित नाही आहे. युद्ध आता देशाच्या आतसुद्धा पोचतं अनेक शहरापर्यंत. तर जर तुमच्या शहरामध्ये जर हवाई हल्ला झाला तर तुमचं रक्षण करण्याकरता तिथे एअर डिफेन्स नावाचा प्रकार नसतो. कारण एअर डिफेन्स नावाचा जो प्रकार आहे, त्यांची जे मिसाईल्स किंवा त्यांची जे गन्स आहेत त्या फक्त जे व्हायटल डिफेन्स इन्स्टॉलेशन्स असतात त्यांचं रक्षण करतात. म्हणजे उदाहरणार्थ ॲम्युनिशन डेपो असेल किंवा सांताक्रूज विमानतळ असेल वगैरे त्या ठिकाणी तर तिथे असतात. परंतु जर बाकीचं मुंबई, बाकीचं पुणे हे असेल तर तिथे रक्षण करायला कोण? पण सायरन वाजला की याचा अर्थ सरळ असा आहे की जे लोक आपल्या बिल्डिंगमध्ये असतात, हाय राईज बिल्डिंग वगैरे, त्या सगळ्यांनी पटकन खाली यायचं आणि जो बिल्डिंगचा खालचा भाग आहे त्याला आपण तळमजला म्हणू शकतो किंवा आजकाल स्टिल्ट पार्किंग नावाचा प्रकार सुरू झालेला आहे, तिथे यायचं. ज्याच्यामुळे जर काही नुकसान झालं तर तुम्ही बिल्डिंगमध्ये अडकणार नाही वगैरे. परंतु सायरन दुसरा वेळा वाजला याचा अर्थ तो हवाई हल्ला किंवा क्षेपणास्त्र हल्ला टळला आणि आता ऑल क्लिअर आहे. तर त्यावेळेला म्हणजे बाकीच्या कारवाया, जखमींना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं, बिल्डिंगचे हे करणं वगैरे ते सुरू होतं. तर याच्यामध्ये सगळ्यांचाच सहभाग आहे. तर त्याच्यामुळे म्हणजे असं विनाकारण भयाचं वातावरण नको. शिस्तबद्ध पद्धतीने तुम्हाला शिकवलेल्या ड्रिल या फॉलो केल्या जाव्या, ज्यामुळे आपलं जे नुकसान होतं ते कमीत कमी व्हावं. आणि याच्यामध्ये मी तुम्हाला एक सांगू शकतो की मी एकाच्या लढाईमध्ये कॉलेजमध्ये होतो आणि मला सायरन वाजला, आम्ही खाली गेलो आणि तेवढ्यात आपल्या अँटी एअरक्राफ्ट डिफेन्सच्या ज्या गन्स आहेत सांताक्रूज एअरपोर्टच्या जवळपास त्यांनी फायर सुरू केला. कारण त्यांना वाटलं विमान आलं, पाकिस्तानची विमानं आली म्हणून. आणि आकाशात तुम्हाला लाल त्यांची जे शेल्स असतात त्यांचं जे त्याच्यात लाईन दिसायला लागली आणि मग ते शेल नंतर मग ते खाली काय असतं की विमानाला थांबवण्याकरता एक म्हणजे फायरिंगची लाईन तयार केली जाते ज्याच्यामध्ये ते विमान अडकतं. मी त्यांना विमानावर तुम्ही नक्की नेम घेऊन तुम्ही एक गोळी फायर करू शकत नाही, तुम्हाला एक चेन फायर करावी लागते. तर ही सगळी आकाशात दिसत होती आणि मग ते शेल्स जे असतात की जे विमानाला लागत नाही ते खालतीसुद्धा जमिनीवरती पडतात. त्याच्यामध्ये सेल्फ डिस्ट्रक्शन फ्यूज असतो, म्हणजे 1.5-2 मिनिटांनी ते आपोआपच डिस्ट्रॉय होतं. परंतु त्याला एक वेळ लागतो. तर टू कट द स्टोरी शॉर्ट, काही झोपडपट्टीचे लोक पळाले ते जमिनीवरती पडणारे शेल गोळा करण्याकरता, कारण त्यांना वाटलं की एक मोमेंटो किंवा आठवण म्हणून ठेवावं आणि त्याच्यात 3 जण जळाले बिचारे. तर म्हणजे म्हणून अशा प्रकारचं शेल गोळा करणं, ट्रॉफी गोळा करणं, नको ते शूरता दाखवणं हे करू नये. स्वतःची काळजी घ्यावी आणि ड्रिलची चांगली प्रॅक्टिस करावी, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर भारत पाकिस्तान आता कोणत्या टप्प्यात आहे युद्धाच्या, असं काही सांगता येण्याची शक्यता आहे? तर पाणी युद्ध सुरू आहे, आर्थिक युद्ध सुरू आहे, सायबर अटॅक सुरू आहेत, आतल्या शत्रूंच्यावरती आपण हल्ला करतो आहे, सैन्याची आपण तिथे तैनाती केलेली आहे. तर त्याच्यामुळे पाकिस्तानवरती प्रचंड खर्च हा होतो आहे. आज आपल्याला कल्पना असावी, जर युद्ध झालं, युद्ध म्हणजे मी आता पारंपरिक युद्ध म्हणतो आहे, तर पाकिस्तानकडे 4 दिवससुद्धा युद्ध लढण्याची क्षमता नाही. कारण त्यांनी हावरटपणा केला आणि त्यांची ॲम्युनिशन युक्रेनला विकून टाकली. तर म्हणून आता ते घाईघाईने चीनकडनं आणि टर्कीकडनं ॲम्युनिशन विकत घेत आहेत. तर चीन त्यांना वाटेल तेवढं ॲम्युनिशन देऊ शकतो, वाटेल. आणि पाकिस्तानची 50%सुद्धा विमानं ही उडण्याच्या लायकीचे नाही आहेत. कारण ही चीनी बनावटीची विमानं आणि चीनी माल हा नाकामी असतो याची आपल्याला कल्पना असावी. तर म्हणून आता पाकिस्तान काय करत आहे, तर पाकिस्तानाचं नवीन विमानं घेत आहे. चीन त्यांना वाटेल तेवढी विमानं देऊ शकतो. 500 आणि एक विमानाची किंमत 500-600 कोटी असते. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेमध्ये त्यांना ही विमानं परवडतील का? तर उत्तर आहे अजिबात नाही. तर ते म्हणजे इतिहासामध्ये पहिल्या वेळा एक देश पाकिस्तानसारखा कर्ज काढून युद्ध लढेल. लक्षात ठेवा, कर्ज काढून कधी कोणी युद्ध लढतं का? ओव्हरऑल जर इम्पॅक्ट आपण आर्थिक ह्याच्यात गेला तर त्यांना भयंकर नुकसान होतं आहे. तर हे युद्ध सुरू आहे. या युद्धाची जबाबदारी जेवढी आर्मी, नेव्ही आणि यांची असेल तेवढीच सामान्य नागरिकांची आहे, असं देखील मत सरांनी व्यक्त केलंय. कॅमेरामन राजेश बिडकरसह शिवानी मांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.